या ऐकण्यासारख्या बऱ्याच लोकांना स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांच्या लेकराचा लय पुळका असतो आणि परत शेपूट घालतात आणि घराकडे जातात. त्यातलाच हा सदावर्ती. गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक. गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक. महाराष्ट्रामध्ये मराठीच पाहिजे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक हे प्रयत्न करतायत. मुंबईतील रिक्षा चालक, टॅक्सी चालक या प्रत्येकाने ग्राहकांसोबत मराठीमध्येच बोललं पाहिजे असा हा निर्णय, आणि जो कोणी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. पण मराठीला, मराठी माणसाचाच कायम विरोध असतो हे जग जाहीर आहे. जसं साऊथ मधील प्रत्येक राज्य हे त्यांच्या भाषेवरती ठाम आहे, तिथला प्रत्येक माणूस त्यांच्या भाषेवर प्रेम करतो, त्यांच्या भाषेसाठी लढतो. पण आपल्याकडे या ऐकण्यासारख्या बऱ्याच लोकांना स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांच्या लेकराचा लय पुळका असतो. लोकांच्या लेकरासाठी स्वतःच्या लेकराला चार चौघात शिव्या घालतील अशी पैदास आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य असेल या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न चालू असताना आज गुणरत्न सदावर्ते मराठी भाषेविरोधात हिंदी भाषेसाठी आंदोलन करतोय. याला मराठीचा एवढा का राग आहे माहीत नाही. हा जन्माला आला इथं, मोठा झाला इथं, पैसा कमावतो इथं, आणि याला पुळका येतो हिंदी भाषेचा. पण एक सांगू का, हे भुंकणारे कुत्रे कधीच चावत नसतात. हे नेहमी भुंकतात आणि परत शेपूट घालतात आणि घराकडे जातात. त्यातलाच हा सदावर्ते. धमक्या देणं थांबवा. धमक्या देणं थांबवा. नाही, याला धमक्या नका देऊ, याला डायरेक्ट फटकवा लायकीप्रमाणे. रिक्षेवाला भाऊ आमचा, टॅक्सीवाला भाऊ आमचा, त्यांना मराठीच्या नावावर, भाषेच्या नावावर त्यांना धमकी दिली चालली आहे. सर्वांकष खुली धमकी दिली चालली आहे की अशीच भाषा असली पाहिजे, तशीच भाषा असली पाहिजे. मला मंत्री प्रताप सरनाईक पूर्ण नाव घेतो. हे प्रताप सरनाईकांचं सरनाईक आडनाव आहे की काय दुसरं आडनाव? हा, गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक. गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक. अरे मग तुझ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक भावांना म्हणा, UP बिहार मधून येऊन इथं धंदे करताय ना, मग मराठी शिका, मराठीत बोला. आणि जर आमच्याच मराठीच्या विरोधात आंदोलन करायची मस्ती तुम्हाला चढली असेल तर मराठी माणसाच्या हातून फटके खायची सुद्धा तयारी ठेवा. आणि जे मुंबईतील रिक्षा चालक, टॅक्सी चालक या हेकण्याच्या नादी लागून आंदोलन करत असतील तर त्यांनी सावध राहा. या हेकण्याने ST कर्मचाऱ्यांचे काय हाल केलेत ना, हे एकदा त्या कर्मचाऱ्यांना जाऊन विचारा. तुमची पण तीच हालत होईल. डंके की चोट पर सांगतोय, लक्षात असू द्या.